नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. चला तर मंडळी, आजची रेसिपी आहे ती झटपट कशी तयार करण ही अख्खा मसुराची रेसिपी आहे. तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने अख्खा मसुरा बनवत असाल तर ही संपूर्ण रेसिपी बघा. ही थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट अशी लागते. चला तर मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अख्खा मसुरा घेतलेला, एक छोटी वाटी भरून घेतलेला आहे. इथं बघू शकता, ही छोटी वाटी घेतलेली आहे. हा 3 ते 4 व्यक्तींसाठी होऊ शकतं. आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्यातून आणि त्यानंतर कुकरला घालून आपण 2 शिट्ट्या याच्या काढून घेणार आहे. आता धुवून घेतलेले त्याच्यामध्ये पाणी घालते आणि कुकरला 2 शिट्ट्या करून घेते. आता बघा, कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपला जे अख्खा मसुरा घेतला होता तो छानपैकी शिजलेला आहे. जास्त शिजवायचा नाही, याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकता, यानंतर मी थोडासा कांदा, थोडासा टोमॅटो, एक मिरची घेतलेली, फ्रेश कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण बाकीची तयारी करूया. बाकीची म्हणजे जी मसाल्यासाठी लागणार आहे त्याची तयारी करून घेऊया. हे तुम्ही थोडं थोडं घेऊ शकता, जसं तुम्ही साहित्य घ्याल, म्हणजे जसं तुम्ही अख्खा मसुरा जास्त वाढवाल तर हे साहित्य त्याच्याबरोबर तुम्ही वाढवू शकता. आता इथे मी एक कांदा घेतलेला आहे, थोडासा मीडियम आकाराचा घेतलेला आहे आणि तो कट करून घेते. आणि हा कांदा आहे तो आपण खरपूस छानपैकी तव्यावरती भाजून घेणार आहे. या तव्यावरती टाकताना याच्यावरती तेल घालायचं आणि छानपैकी खरपूस कांदा आहे तो भाजून घ्यायचा. त्यानंतर मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटोचे तुकडे करून घेतलेले, यातील अर्धा टोमॅटो आपण घेतलेला आहे. आता इथं कांदा आपला छान भाजलेला आहे, जास्त काळा करायचा नाहीये आणि जास्त कच्चाही ठेवायचा नाहीये. त्यानंतर याच तव्यावरती आपण हे टोमॅटो घालून घेतलेले तसेच उलटे पलटे चांगले भाजून घ्यायचे, म्हणजे त्याचा कच्चापणा आहे टोमॅटोचा तो आपल्या भाजीमध्ये लागत नाही. आता इथे बघू शकता, टोमॅटो छान असे वाफलवून घेतलेले आहेत तव्यावरती. त्यामुळे ना चवीला पण जो मसाला आपण तयार करतो तो अप्रतिम असा लागतो आणि एक वेगळीच टेस्ट लागते. चला तर आता आपला मसाला तयार होत आलेला आहे. याच्यामध्ये मी 7-8 काजू घातलेले आहेत, थोडेसे पाण्यात भिजत घातले होते, त्यानंतर याच्यामध्ये घेतलेले. आता आपण मिक्सरचं भांड घेऊया आणि त्याच्यामध्ये जो कांदा भाजलेला, टोमॅटो आणि जे काजू होते त्याची एक छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. इथं बघा, लागलंच तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आवश्यकता वाटल्यास, नाहीतर नाही घातलं तरी चालेल. छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. त्यानंतर इथं आपण जे शिजलेला अख्खा मसूर आहे तो पण घेऊया. आता इथं मी तेल 2 पळी घातलेलं आहे. तुमची छोटी पळी असेल तर याच्यामध्ये 4 पळी घाला, कारण तेल थोडंसं जास्त घालायचं, भाजी छान टेस्टी बनते. चला तर आता या तेलामध्ये आपण मोहरी घालूया. मोहरी छानपैकी तडतडली की त्यावरती जो फ्रेश कढीपत्ता घेतला होता तोही घालून घ्यायचा आहे. बघा, तेल छान गरम झालेलं आहे, मोहरी तडतडली, त्यावरती कढीपत्ता घातला, कांदा घातलेला आहे. जो छोटा कांदा मी कट कट करून घेतला होता तो घालून घेतला. यात इथं तुमच्याकडे आलं लसूणची पेस्ट असेल तर ती घाला थोडीशी, नसेल तर याच्यामध्ये 4 लसूणच्या पाकळ्या तुम्ही घातल्या पेस्ट करताना तरीही चालू शकतं. बघा, आता यामध्ये आपण जो मसाला बारीक करून घेतली होती पेस्ट ती घालून घेतलेली. याच्यामध्ये मी 3 चमचेच घातलेली. एक्स्ट्रा जर पेस्ट असेल तर तुम्ही बाजूला ठेवली तरीही चालू शकते. अंदाजे तुम्ही थोडंसं कमी जास्त जी पेस्ट आपण करून घेतली, मसाला करून घेतलाय तो घातला तरीही चालतो. आता आपण हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचा. याला जास्त वेळ लागत नाही, पटकन मसाला भाजला जातो. इथं बघू शकता, एकदम कमी वेळामध्ये मसाला भाजलेला आहे. त्यानंतर सुके मसाले ऍड करू. जिरा पावडर, धना पावडर अर्धा-अर्धा चमचा, त्यानंतर किचन किंग मसाला अर्धा चमचा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथं आता जे लाल तिखट आहे ते चवीनुसार तुम्ही ऍड करा. हळद आहे ती अर्धा चमच्याला थोडीशी कमी घालायची आहे. आणि हे चांगलं मसाले आहेत ते चांगले मिक्स करून घ्यायचे. कमीत कमी 1 मिनिट चांगले पुन्हा भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये. इथं बघू शकता, मसाले चांगले भाजलेले, छान असा वास सुटलेला आहे. आता आपण या स्टेजला जो अख्खा मसुरा घेतला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. सुरुवातीला याच्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. आता तुम्हाला जर सुक्की खायला आवडत असेल अख्खा मसुरा बिना पाणी घालता, तर अशाच पद्धतीचा फक्त परतून घ्यायचा आणि तो चपाती सोबत खायचा. अतिशय चविष्ट असा लागतो. याच्यावरती फक्त कोथिंबीर घालायची. आता मी याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेते. गरम केलेलं पाणी याच्यावरती घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी एक उकळी काढून घ्यायची आहे. तर बघू शकता, मस्त अशी आपली भाजी दिसते आणि अगदी लपतपीत आहे. याच्यासोबत दुसरी काही भाजी नसेल, पापड असेल तरीही चालू शकत. पापड, लोणचं आणि अख्खा मसुरा तुम्ही केला तर भाकरी, भात, चपाती असेल किंवा रोटी असेल, कशासोबतही तुम्ही तो खाऊ शकता. बघा, आता काय मस्त अशी आपली भाजी दिसते आणि एक छान असा सुवास सुटलेला आहे. एकच उकळी काढून घ्यायची, जेणेकरून आपल्याला ही भाजी आहे ती जास्त शिजवायची नाही. त्यामुळे पाणी घालताना एकदम थोडंसं पाणी घाला, की अर्धा कप पाणी घालायचं 1 कप वाटी असेल तर, जास्त पाणी घालायचं नाही इथं. तर बघू शकता, काय मस्त अशी आपली भाजी तयार झालेली.
चला तर मंडळी, आता आपली भाजी तर शिजलेली आहे. ऑलरेडी शिजल्यामुळे आपल्याला जास्त वेळ शिजवायला लागत नाही, झटपट तयार होते. याच्यावरती थोडीशी साखर भुरभुरायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. पद्धतीची एकदा घरी बनवून बघा. तुम्हाला ही भाजी आहे ती नक्कीच आवडेल आणि पुन्हा पुन्हा तुम्ही अशा पद्धतीची भाजी करून खाल. आपण कधी कधी एकाच प्रकारची करतो, तर थोडीशी वेगळ्या पद्धतीची केली ना की चवीला पण खूप वेगळी लागते आणि टेस्टी लागते. चला तर मंडळी, भाजी तयार झालेली आहे. मी तर सर्व्ह करून घेते. तुम्ही पण अशा पद्धतीची भाजी एकदा करून बघा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा. अशाच आपल्या काही सोप्या रेसिपी पाहण्यासाठी. इतरही रेसिपी तुम्हाला संगीता सोमी किचन वरती पाहता येतील, तर त्याही तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये नॉनव्हेज आहेत, स्वीटच्या रेसिपी आहेत किंवा मोदकच्या रेसिपी आहेत, तर नक्कीच जाऊन संगीता सोमी किचन वरती तुम्ही हे पाहू शकता. हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.